बिग बॉस मराठीच्या घरातील सर्वात रंजक प्रवास जो राहिलेला आहे तो म्हणजे जान्हवी केलेला. आणि जान्हवी आता माझ्या सोबत आहे. जान्हवी, मजा आली तुला पाहताना आणि खूपच अप्स डाऊन्स असलेला हा प्रवास होता. काय सांगशील आता, कसं वाटतंय मागे वळून बघताना? बापरे, खूप टेन्शन येतं. सुरुवातीचं आठवलं तर तो पार्टच आयुष्यातून डिलीट करावा असा तो पार्ट आहे. ती जर्नी ती जरा विचित्र होती, पण बिग बॉसने अद्दल घडवली, मला जेलमध्ये टाकलंय. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी बदलल्या, बरेच चेंजेस आले. त्याच्यामुळे खरी जान्हवी काय आहे आता, मग तेव्हा असं झालं की नाही, आता खरी जान्हवीच आहे. जान्हवी हे बस झालं, आता खूप झालं हे. मग खरी जान्हवी मग मी आणली. ही जान्हवी. सुरुवातीला तसं काही ठरवलं होतंस का की भांडण? ठरवलं नव्हतं. ते झालं. त्रास दिलेला ना जो आम्ही ताईंना वगैरे, तो ठरवून दिलेला होता. ते ठरवून केलेले राडे होते. तो ठरवलेला कल्ला होता. पण नंतर जी गोष्ट भांडणे ती सिच्युएशन प्रमाणे झाली. फक्त ते लाऊड करणं हे ठरवले. जो हे वो लाऊड होगा. भांडणं खरी होती, फक्त ती लाऊड करणं ते थोडंसं हे होतं, एवढंच. पण तो प्रवास बघता आहे, मजा आहे, गंमत आहे, रडणं आहे, हसणं आहे, ओरडणं आहे, मैत्री आहे, सिनेमा आहे. तो एक माझा तर सिनेमाच आहे. बहुत इमोशन्स आहे भरपूर. या सिनेमाला तू काय नाव देशील? या सिनेमाला काय जान्हवी नाव देशील? बाजीगर. ओके, नाइस. हार के भी जीतने वाले को बाजीगर जान्हवी कहते. ओके, हारले मी शोला. टॉप 6 आले मी. येस, पण 9 लाख घेतले. फक्त विनर पेक्षा 4 लाख कमी आहेत. हे जान्हवीच बोलू शकते. पण तुझी ऑफर जेव्हा आली होती तेव्हा काय तो स्मार्ट डिसिजन जो होता तुझा, आता त्यावर आता बरेच जण तुझं कौतुक करतात, पण तेव्हा तुला कसं काय ते सुचलं? तो मोमेंट फार इम्पॉर्टंट होता. खूप बापरे, तो डिसिजन घ्यायचा होता ना मला, की पैसे ते काय चोरीचे पैसे नाहीयेत. इट्स अ डील. हा टास्क आहे. बिग बॉसने सांगितलं हा टास्क आहे. तुम्हाला बिग बॉसने समोर पैसे ठेवले, ते काय चोरीचे पैसे नाही, ते प्रामाणिकपणाचेच पैसे आहेत. सो सगळ्यांना ऑफर दिलेली का मला स्पेशली बिग बॉसने दिली असं नाही, सगळ्यांना ऑफर दिलेली बिग बॉसने की तुम्हाला ही संधी आहे, उचला आणि गेम सोडा. चक्र फिरायला लागली. जोपर्यंत सर सगळ्यांना विचारत होते तुम्हाला काय वाटते, तुम्हाला काय वाटते, तुम्हाला काय वाटते. पहिल्याला तर 7 लाखला मी म्हटलं सर मला नाही माहित मी काय करेन. हो होतं माझ्या मनातून 7 लाखाला, पण मला नाही माहित. मग सरांनी ऑफर वाढवली, 9 लाख केली. म्हटलं आता जान्हवी विचार कर, टॉप 4 येशील, टॉप 3 जरी आलीस लोकांना लक्षात नाही राहणार. लोक विसरतील. लोकांना कोण लक्षात राहणार? विनर. जो विनर आहे तो लक्षात राहणार आणि फर्स्ट रनर अप. हे दोन्ही जरा ठामपणे लक्षात राहतील. तुझं काय? पण टॉप 2 मध्ये कदाचित तू नाही येऊ शकणार असा तुला थोडा अंदाज आला? 100% खात्री आला होता. हो, टॉप 3 कन्फर्म होते. घरातल्या डिस्कशन वरून, वीकेंडच्या वारांवरून अंदाज येतो ना आपल्याला, लोक कोणाचे जास्त हे करतायत, अंदाज येतो. कॉमन सेन्स. तो इथून नव्हता खेळला, तो गेम मी इथून खेळला. बस तुला वाटलं की आता सुटकेस उचलायची. म्हटलं टॉप 3 तू नाहीयेस जान्हवी. तुझ्या चुका केल्यास ते सगळं बघता तू टॉप 3 नाहीयेस. काही फायदा नाही. टॉप 3 यांनी की सूरज आणि अभिजित सावंत हे टॉप 3 आहेत. तू आलीस तर 4थी येशील, नाही तर 5वी येशील. पैसे उचल आणि काहीतरी वेगळं कर. आणि तसंही महाराष्ट्र मला स्वीकारत नाहीच आहे असं मला नंतर पण थोडंसं स्वीकारलं, अर्ध्यांनी स्वीकारले पण पूर्णपणे नाही स्वीकारले. सो ती कुठेतरी वोट्स मध्ये कमी जास्तपणा होणारच होती. सो दिले ना बिग बॉसने तुला ऑप्शन, मग त्यातून पण तुला चर्चेत कसं येता येईल. शेवटच्या टायमिंग पर्यंत तुला गेम खेळायचा आहे. चर्चेचा गेम आहे ना बिग बॉस, हा चर्चेचा गेम आहे. कशी चर्चेत राहायची? पैसे उचल. बाहेर आल्यानंतर वर्षाताईंनी तुझं खूप कौतुक केलंय माझ्याही इंटरव्ह्यू मध्ये, आणि त्या खूप भरभरून बोलतायत तुझ्याबद्दल. एक फ्रेंडशिप झाली. म्हणजे मी इतकंही विचारलं की नंतर कोणाला भेटायला, ते म्हणलं मी जान्हवी. आता काय सांगशील तू? सेम इयर. ताईचं प्रेम आहेच ते. जे घडलं त्यानंतर तू काय अशी जादू केलीस की तुमची मैत्रीच झाली एकदम? जादू अशी नाही. आम्ही ना एक दिवस ना अख्खा दिवस एकमेकींसोबत बसलेलो. तेव्हा मी आधी ताई तुमच्याबद्दल सांगा ना. मग ताईंनी त्यांचं सगळं सांगितलं, त्यांनी सुरुवात कशी केली, त्यांचं फॅमिली बॅकग्राऊंड, मग त्यांच्या लग्नाची स्टोरी सांगितली. तर मला इतकं इंटरेस्टिंग वाटलं की वाव किती छान. मग त्यांनी माझ्याबद्दल सगळं जाणून घेतलं की मी कशी वाढली, माझे बाबा काय
त्या इमोशनल झाल्या माझ्या बाबतीत, त्या खूप इमोशनल झाल्या. आणि मला काही फेक नव्हतं, जे खरं आहे ते मी त्यांना सांगितलं की मी आहे मिडल क्लास फॅमिलीतली, माझे बाबा ड्रायव्हर आहेत आणि ते स्टील अजूनही ते ड्रायव्हर आहेत. सो आणि हे सांगण्यात मला कुठली लाज नाहीये. आय फील प्राऊड की यार ते काम करून त्यांनी आम्हाला वाढवलं आणि मी आज जे आहे ते माझ्या पप्पांमुळे आहे. सो आय फील प्राऊड की ते अजूनही काम करतात. मी भलेही त्यांना म्हणते की नको, पण त्यांना करायचंय, ते करा. कुठलंही काम छोटं किंवा मोठं नाहीये. सो ते करतायत. सो ते त्यांना खूप आवडलं. त्यांना इम्प्रेस करण्यासाठी मी बोलली नव्हते, हे जे माझ्या मनात होतं ते मी त्यांना सांगत. सो त्यांना खूप अटॅचमेंट झाली माझ्याशी. त्या स्वीट आहेत खूप. आणि त्याच्यासाठी आणि हक्काने मला त्या सांगायच्या, जान्हवी मला हे पाहिजे, जान्हवी मला ते बनव, जान्हवी हे कर, जान्हवी ते कर. त्या हक्काने पाय दुखतायत जान्हवी, यार पाय दाबून दे, हक्काने सांगायच्या. आणि ते हक्काने सांगणं मला आवडत. आता मी तुला विचारते की घरातनं आता तू बाहेर पडलीस, आता घरातल्या कोणाला तू भेटशील नंतर काय? मी तर पहिले वर्षाताईंना भेटणार. आमचं ठरले आतमध्येच असताना त्या माझ्यासाठी छान गिफ्ट पण आणणार आहेत. वर्षाताई तुम्हाला आठवण करून देते. मला तेव्हा म्हणालेल्या की जान्हवी तू खूप सेवा केलीस ग माझी, खूप सेवा केलीस. मी म्हटलं ताई मला काय, तेव्हा नाही तुझ्यासाठी मी काहीतरी छान घेणार गिफ्ट. तर ते छान गिफ्ट आम्ही भेटणार आहोत. त्यांच्या घरी मी जाणार आहे. परत वैभवला पण भेटेन, निकीला भेटेन आणि स्पेशली अभिजित दादा वगैरे आम्ही सगळे भेटणार. नक्कीच. आणि अर्थात निक्की सोबत जे म्हणजे आधी मैत्री, मग पुन्हा दुरावा, पुन्हा मैत्री, आणि नंतर एक पॉइंट असा पण आला की जेव्हा कोणीच घरात साथ देत नव्हतं पण निक्की तुझ्या पाठी उभी राहिली होती एका पॉइंटला, ते तुलाही जाणवलं असेल. सो तो जो ग्राफ होता त्या बघता आता तू त्याला कसं त्या नात्याला आता तू काय कन्क्लूड करणार आहेस किंवा शेवटी काय घेऊन जाणार आहेस तू? आता शेवटी मैत्रीच घेऊन जाणार आहे. माझं काय ना, त्या घराच्या बाहेर पाऊल टाकला ना मी, सगळे दुश्मन संपले, भांडणं संपली. आज भले माझ्याबद्दल वाईट बोलत असेल आतले कंटेस्टंट, पण नाही, माझं ना 16च्या 16 जणांवर प्रेम आहे. ते सगळी माझी माणसं आहेत, माझ्या बिग बॉसच्या घरातली माझी फॅमिली आहे. फॅमिलीमध्ये भांडणं होतात पण थोडं का आपण सोडून नाही देत ना त्यांना. माझं सगळ्यांवर प्रेम आहे. माझं अंकितावर 100% भेटेल, 100% भेटू आम्ही. कारण की ती एक मैत्रीण म्हणून खूप चांगली आहे. बाकी तिचं वागणं चुकीचं असेल पण तिचं माझ्या बाबतीत तसं वागणं नव्हतं. कधी माझ्याशी रूडली बोलली नाही, मला असं हडतूड केली नाही, चालली असं तिने मला कधी केलं नाही. जे खूप घाणेरडी भांडणाली तेव्हा केलं असेल पण इंटेन्शनली काही केलं नाही तिने. सो आमची मैत्री होती चांगली आणि तिने माझ्यासाठी खूप काही केलंय. बिग बॉसच्या घरात तिने माझ्यासाठी खूप केलंय. सो मला त्या सगळ्या गोष्टींची किंमत आहे आणि प्रेम आहेच ऑब्व्हियसली. आणि मला आता ती जान्हवी आठवते जी कुठेतरी तेव्हा असे छोटे रोल करत होती, मागे कुठेतरी कोणाच्या होती, आणि आता ती बिग बॉस करून आलेली आहे. ती बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवताना सुद्धा आय लव्ह यू बिग बॉस, काही या संधीची वाट ती बघत होते. कसं वाटतं? माझा प्रवास तुम्ही ऐकलाच असेल की मी एक मॉप आर्टिस्ट पासून सुरुवात केलेली आहे. छोटे रोल म्हणजे अगदीच हिरोईनच्या घरी ज्या हळदी कुंकवासाठी बायका वगैरे तिथून सुरुवात केलेली आहे मी. ते खूप छोट्या गोष्टीपासून सुरुवात केलेली आहे. लोकांना असं वाटतं की जान्हवीला सगळं इझिली, ती सुंदर दिसते म्हणून तिला इझिली मिळालं, असं नाही. आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये ना तुमचं टॅलेंट बघितलं जातं, तुमचं लुक हा सेकंडरी आहे, तुमचं टॅलेंट. कारण की मी नवीन होते, अभिनयाचा काही गंध नव्हता. ते शिकत स्टेप बाय स्टेप. हो, भाग्य संपल्यानंतर मला असं वाटलं की आता जान्हवीनं काहीतरी मोठं करूया. मग मोठं काय? मग बिग बॉसचं हे स्वतःहून आलं, पण खूप घाबरलेले, हिंमत नव्हती. कारण की जान्हवी भोळी खूप, हे आतापर्यंत लोक असं सब, कारण की मी आहेच तशी. मी खूप इमोशनल फुल आहे, मी आधीही सांगितलंय. मला कोणीही इमोशनल करून माझ्या प्रॉपर्टी नावावर करून घेऊन जाऊ शकतं, अशी मी इमोशनल फुल आहे. साधी आहे, भोळी आहे. पण बिग बॉसच्या घरात जायचं म्हणजे मेंटली प्रिपेअर्ड होणं खूप गरजेचं. मी स्वतःला खूप वेळ दिला 2 महिन्याचा, आणि मग एवढी मोठी अपॉर्च्युनिटी कशी काय मिस करू? वा, मला असं वाटतं की एक स्वप्नपूर्ती खूप मोठी. आणि बिग बॉसने खूप दिलं. आता बाहेर आल्यावर कळतंय की बाप रे, आपण एवढे व्हायरल होते. एक माणूस म्हणून बदल झाला. आणि लोकांना माझी जर्नी खूप आवडली, म्हणजे अशी मीच असेन की जी बिघडलेली आलेली आणि इतकी सुधारलेली बाहेर चालली.
ते काहीतरी वेगळंच होतं, माझी जर्नीच वेगळी होती. आणि तो लास्ट एक बॉम्ब फोडला तो एक. नाही खरं बॉम्ब तर आणि फटाके पण बरेच फुटले. आणि आता काय लगेच करणार आहे? लगेच कुठली सिरियल, सिनेमा काय असणार आहे? का वेळ घेणार आहेस? थोडा वेळ म्हणजे मला एक 15-20 दिवसाचा गॅप पाहिजे फक्त. मला फार नको, मी एका ठिकाणी स्थिर नाही बसू शकत. मला पाहिजे पाहिजे पाहिजे, पण थोडं 15 वेळ घेते. मला ना त्याच्यातून जरा बाहेर यायचं आहे, खूप जरा बाहेर येण्याची गरज आहे आता. त्याच्यामुळे पण नक्कीच मला सिरियल करायला आवडेल. माझं फेवरेट काम आहे ते सिरियल, मालिका करायची. पण सिरियल मध्ये आता पुन्हा निगेटिव्ह कॅरेक्टर का पॉझिटिव्ह, काय आता ते लोकांनी ठरवावं. तुझी काय इच्छा आहे? हिरोईन. मला आता पॉझिटिव्ह करायचंय. आता खूप झालं निगेटिव्ह, आता जरा पॉझिटिव्ह दिसते. क्या बात आहे. नक्कीच ती तशाही छान छान ऑफर्स तुला मिळू देत. आणि मला अजून एक असंच विचारायचं की प्रत्येकाला मी हे विचारते की बिग बॉसच्या घरातील सर्वात स्पेशल मोमेंट, आता आपण छान बोलूया, प्लीज सर्वात स्पेशल मोमेंट खूपच लक्षात राहील, अविस्मरणीय ठरला असं कुठलं आता आज शेअर करावं असं वाटतंय? अविस्मरणीय म्हणजे स्वप्न होतं जेव्हा बिग बॉसच्या घरात पाय ठेवलं ना, तेव्हा स्वप्न होतं की ह्या घरातून ना शेवटच्या दिवशीच बाहेर पडायचं हे ठरवलं होतं. आणि ज्यावेळी शेवटच्या डान्स परफॉर्मन्स केला ना, सगळं झालं पूर्ण. बस तो अविस्मरणीय क्षण की डान्स केला म्हणजे एंड झाला ना. ग्रँड फिनाले, टॉप 6 चा डान्स, फिनालेचा डान्स, क्या बात आहे. आणि काय डान्स केला नाही खरंच. आणि डान्स स्वप्नपूर्ती ती स्वप्नपूर्ती झाली, त्यामुळे ते ठरवलं होतं, तो स्पेशल मोमेंट होता. आणि डान्स, अर्थात डान्स बद्दल तर बोललंच पाहिजे. आता इतका सुंदर डान्स करतेस तो, आणि खूप आम्हाला छान छान डान्स तुझे पाहायला मिळाले. अगदी अभिलाषा बरोबर, परत ह्याच्याबरोबर राखी सावंत बरोबर पण डान्स केला, कोंबडी पळेल ना सूरज बरोबर पण डान्स. सो डान्सची तुझी आवड ही आधीपासूनच? आधी मी डान्सरच आहे, नंतर अभिनयाचं मी. तो डान्सचा किडा पहिला, डान्सचा किडा खूप आहे. मला असं वाटतं एक अभिनेत्री म्हणून ना मी ह्या गोष्टीत परिपक्व असणं गरजेचं आहे. मला डान्स येणं, एक अभिनेत्री म्हणून तुझ्यात नृत्य हे असलंच पाहिजे. ती लहानपणापासूनची आवड होती का असं नंतर? आवड तर लहानपणापासून होती, पण आता मी कॉलेज डे पासून सुरुवात केली डान्सला. पण तू शिकलीस का असंच? नाही असंच काहीतरी, बॉलिवूड, फिल्मी डान्स. एक डान्स ग्रुप जॉईन केला, जे मी स्टेज शो करायची, नॉर्मल असतात ना तसे ते स्टेज शो, ज्याच्यात मला काहीतरी 150 रुपये वगैरे मिळायचे. कॉलेजमध्ये असताना 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 150-200 रुपये एका शोचे मिळायचे. सो तिथून ते शिकण्यासाठी होतं ते, आणि जस्ट एक कॉलेजचं काहीतरी खर्च निघेल असं. ती पण ती डान्सची आवड तुझी कायम आहे. त्याचा फायदा झाला मला. कुठली गोष्ट शिकलेली ती फुकट नाही गेली माझे. आता मला ती किती फायदा होतोय मला. आता जाता जाता तुझ्या प्रेक्षकांना तुला काय सांगायचं? प्रेक्षकांना मी मनापासून थँक्यू म्हणेन की जान्हवीचं ते रूप तुम्ही पाहिलं, त्याच्यानंतर सुधारलेली जान्हवी स्वीकारलीत, मोठ्या मनाने स्वीकारलीत. त्याच्यासाठी मानावे तेवढे आभार कमी आहेत. पण आता बिग बॉस हा गेम संपलेला आहे आणि जान्हवीचे नवीन प्रोजेक्ट लवकरच तुमच्या सगळ्यांसमोर येतील. तर जेवढं जान्हवीवर तुम्ही प्रेम करत आलाय, जेवढे आशीर्वाद आहेत तुमचे तिच्यासोबत, ते कायम 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 तसेच ठेवा, हीच नम्र विनंती आहे. आणि आय लव्ह यू सो मच गाईज. तुम्ही आहात तर मी आहे. असं जाता जाता असं नाही, आय लव्ह यू बिग बॉस तर व्हायलाच. गुड मॉर्निंग पासून बोलू? चालेल. गुड मॉर्निंग बिग बॉस. आय लव्ह यू बिग बॉस. आय लव्ह यू. असंच भरभरून प्रेम मिळत राहू. ऑल द व्हेरी बेस्ट. कीप रॉकिंग. यस.